नमस्कार मित्रांनो, दिवाळी संपलेली आहे आणि आता कोकणामध्ये भात शेती कापायला सुरुवात झालेली आहे। आणि ही कापलेली भात शेती आपण कशा प्रकारे पारंपरिक पद्धतीने मळणीच्या माध्यमातून तो भात आपण कशा प्रकारे घरी आणतो, संपूर्ण पद्धत या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, आता आपण कोकणातील रायगडमधील आमच्या नवशी या गावामध्ये आहोत आणि सर्वजण आता ही मळणी काढत आहेत। त्यामध्ये हा ड्रम मध्ये ठेवलेला आहे आणि या भाताने भरलेला ऐंडा आम्ही पहिले जमिनीवर आणि मग ड्रमावर झोडपून भाताला आणि त्या पेंड्याला वेगळे करत असतो। सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता चायची वेळ झालेली आहे। आता माझी आजी चाय घेऊन येत आहे। पाहू शकता चाय आली काय? काय जीव आहे एकदम म्हणतो मला दम लागलाय। आपण इथे आलेला आज माझ्या गावामध्ये नवशी माणगाव, इथे माझं स्वतःचं गाव आहे आणि ह्या गावामध्ये आमच्या घरचीच मळणी आहे। मळणीसाठी जमलेली माणसं चहा प्यायला तर गेलेली आहेत आणि हे अशा स्वरूपाचं आपलं मळणीचं काम चालू आहे। हे आपलं मस्त की भारे जोडणीचं काम चालतं। आता आपली चहा पिण्याची वेळ झालेली आहे, तर आपण चहा घेऊया। कापलेलं आहे भात, कापून ह्याचे भारे आणलेले आहेत आणि त्यानंतर काय होतं की ही जी जागा शेती आहे, शेत जमीन आहे, तर त्या 15 दिवसापूर्वी आपण इथे काय केलं होतं, ट्रॅक्टरने हे संपूर्ण शेत आपण नांगरलं होतं आणि त्यावेळेला 15 दिवसापूर्वी लावलेलं हे हरभरा ते आता बी फक्त पेरलं होतं आपण, तर ते आता हरभरा एवढं उगवलेलं आहे, साधारण 5 ते 6 इंच उगवलेलं आहे आणि या पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये संपूर्ण हे त्याचं उत्पन्न मिळून जाईल। तुम्हाला गरम आहे ते आकाला गरम लागते। टोकाला काय त्या टोकाला या मटकी मोठ्या चंडेत काय ते आणि पावटा खाली तो पावटा खाली जाऊन दे काय काय होतंय आमचा काय बघू आपण राखण होतंय। आता इथे ठोकायचा असा हा ठोकला, आता इथे घ्या असं बघायचं, इथे आहे इथे असं आवलायचं, असं घेतलं इथे घ्यायचं, बस असं घ्यायचं आणि बघ असं असं आला पाहिजे मारायला, तर जोर भेटतोय जोर मारते मारायला, हलवायचा असा हा घ्या पाहिजे असं झाला, वरती उडीत नाही। मित्रांनो, दुपारचे 1:30 वाजलेले आहेत। या वेळापर्यंत पूर्ण आमची मळणी झोडपून झालेली आहे। भात आणि पेंडा वेगळा झालेला आहे। जो पेंडा वेगळा झालेला आहे त्याला गावातली माणसं ही बांधत आहेत आणि ही बांधल्याच्या नंतर आता आम्ही भात वगैरे एकत्र करणार आहोत आणि आता दुपारची वेळ झाल्यामुळे आता जेवणाची वेळ झालेली आहे आणि या जेवणाच्या वेळामध्ये आम्ही आता जेवायला जाणार आहोत। पण त्या अगोदर कोकणामध्ये अशी प्रथा आहे की जेवायला जायच्या अगोदर आपल्या देवाला नैवेद्य द्यावं लागतं। हा, दुपारच्या जेवणाच्या आधी असे काढावी लागते, त्याच्यानंतर आपण जेवायचं मरण करायला। वारीमध्ये काय काय आहे? पापड, भाकरी, मिरची भाजी। मित्रांनो, देवाला नैवेद्य द्यायच्या अगोदर शेवटचे काही भारे असतात ते देवाच्या नावाने आम्ही झोडपत असतो, त्यात आम्ही झोडपणार आहोत देवाचं नाव घेऊन। नवशीचा महादेव काय कामचा करणे नो, भांडा करणे नो, उंडरे करणे नो, भात घटकता मागणं आहे। आपली आता संपूर्ण मळणी झालेली आहे झोडून, आता राहिलेले हे जे भात तुम्ही बघताय भात झालेलं एवढं आणि आता आपण एक या गावच्या देवाला एक नैवेद्य दिलेलं आहे। आपली जेवणाची वेळ झालेली आता आणि राहिलेलं बाकीचं जे आहे भारी जसं बांधणं, हे काय होतं पेंडा बांधणं, ते आपण जेवल्यानंतर करणार आहोत। भात वारवणे हे कसं आहे, वारायचं जो डिरेक्शन असतो त्या डिरेक्शनच्या अपोजिट साईडला सगळी धूळ उडते आणि राहिलेलं भात आहे ते फक्त खाली पडतं आणि मग ते भात पाहायला मिळेल की हे असं भात
साईडला पडलेले आणि जे वाऱ्याने जे उडतं ते गूत, त्याला गूत म्हणतात. ही गूत ही बाहेर आली, बाजूला आलेली आहे. आता ही गूत जाळण्यासाठी वापरतात. हा जो पोतं काही कोंडा असतो नॉर्मली साईडला, त्यात काही नसतोच काय. खरा भात हा असतो. या भाताला आपण काय करतो, सुपामध्ये पाखरतात बायका, आणि पाखरून मग त्यातले खडे वेगळे केले जातात आणि भात वेगळं केलं जातं. काही छोटे मोठे जे खडे आणि जे गवत आहे, भात आहे, काडी आहे भाताची, ती वेगळी होते आणि भात वेगळं होतं. आणि ते पण त्यात ते करून पण काही प्रमाणात खडे राहतात. मग ते गाळणीने चाळण म्हणतात त्याला, चाळणीने ते खडे वेगळे जातात आणि भात वेगळे केलं जातं. अशा स्वरूपात भात हे कम्प्लिटली साफ केलं जातं. जेवण करते कशाला? माणसं आहेत ना, मळली ना त्यासाठी. हो काय? ही भाजी कापता बघा, घसाला कापते. मित्रांनो, ऑलमोस्ट जेवण तयार झालेलं आहे. जेवणाची वेळ झालेली आहे. आता माणसं जेवायला येणार आहेत. पण आमच्यासाठी आमच्या आजीने स्पेशल जेवण बनवलं आहे, ते तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग आपण जेवायला जाऊया. आम्ही जेवण आलेलो, आईने मस्त जेवण बनवले. बाकी लोक वरती जेवते. आज मळणी झाली आता कम्प्लीट. भारे सोडून आले, भारी इतकं बाकी काम. आजीने मटण आणि पोळ्या बनवले. काम आपले होती. आणि मग काही शरीर थोडा हल्लेच पाहिजे, मग काय माणसाला त्रास नाही वाटत. दिवसभर तुम्ही जसं असं बसून घालू ना, बघा तुम्हाला काय हे नाही होणार, असं एकदम ढिल्ल्यासारखा माणूस होतो. आपण म्हणतो आराम, तसे नाही आराम. असं इकडे तिकडे काहीतरी करत राहिला ना तर तो माणूस हे होतो. आपण काय लोक 80 वर्षापर्यंत कामं हे करत होती. आजी करते ना, हा तुझी आजी करते ना, मग ते पण अजून कंटिन्यू आहे. हे तरुण बायकांना ऐकायची, अशी करते. हाडा कडक आहेत ती, पहिले कामं केलेली त्या लोकांनी. मित्रांनो, संध्याकाळी 4ची वेळ झालेली आहे. आता गावातली बायका आहेत, ते राहिल्याचे भात वगैरे ते चाळत आहेत, पाखरत आहेत. आणि जे काही पेंडे उरले होते ते पेंडे लावत आहेत बाबा. आहे तुम्ही पाहू शकता, ते अशा प्रकारे पेंडे लावले जातात. आणि आता भात वाऱ्याचं काम चालू होणार आहे. बाकी आहे. असली खेळ बाकी आहे, काय आहे अजून बाकी? आता वारवायचं नाही ना. भात वारवणे, भातामध्ये जो कोंडा असेल ते कोंडा सगळं निघून जातो. चक्कर नाही लावायच्या, चक्कर नाही लावायची. तिकडे समोर माणूस बघा, कुठे रस्ता चुकलीस का काय? नाही रे बाबा, मला पण बरा नाही, काय हाताने. मित्रांनो, भात वारल्याच्या नंतर शेवटला देवाला नैवेद्य देऊनच आपण भात घरी नेत असतो. ते तुम्ही पाहू शकता. अजून निवड नाही आला, वहिनी टाइम होईल. आता कशाला इथं आणला? साईडला ठेवायचं, असं वाजून ठेवायचं. संबंधीचे आणलंय काय निवड आहे. हा जो भात वारवलेला आहे ना, हा नैवेद्य दाखवायचा, त्याच्यानंतरच ती रास उचलायची. मित्रांनो, शेतकऱ्याच्या कष्टाचं सोनं म्हणून ही भाताची रास मानली जाते. आणि त्याच भाताच्या राशीला आता आपण अगरबत्ती लावून तिला पूजन करत आहोत आणि देवाला आता आपण नैवेद्य दाखवत आहोत. हा काढायला हवा काय काय ना रंगोली? नाही नाही नको ना? नाही. अरे वाऱ्या काढा फक्त, बस. वाऱ्या नाही, ते दिवा हवं ना. दिवा पेटवा. नुसतं बोलत आहेत. बोल्या आणि नारळ फोडायचा, जाऊ द्या, संपला. खाली भात असेल बघा पोल्यांच्या खाली. साखर आहे वाटतं, साखर आहे. हे भात असेल. ही भात आहे. नाही, साखर भात आहे. साखर भात.
2 मोड आणि तुकडं काढून घ्या. आहे घरात एक बारीक एक झाडा नैवेद्य म्हणून तुलाच देऊ तुला देऊ अख्खा देवाला दिलेला ना काय कमी नाही. किती जाय होय होय किती जाय भात आता हे संपूर्ण झालेलं आहे मळणी काढून. आता हे जे भात आहे आता पिशवीमध्ये भरण्याचं काम चाललेलं आहे. गावऱ्याने घेऊन संपूर्ण मळणी झालेली आहे. हे भात पिशवीमध्ये भरून घरी घेऊन चाललोय. घरून चक्कीत घेऊन जाणार आणि हे आजचं संपूर्ण मळणीचा कार्यक्रम सगळा संपलेला आहे. आपल्याला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंट करून कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.